नमस्कार, मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उंबराची भाजी करणार आहोत। त्याच्यासाठी मी ही बारीक साईजचे उंबर घेतलेले आहेत। तर आपल्याला ह्याला आता कट करायचं आहे। तर आपण ह्या एका उंबराचे 4 भाग करणार आहोत। तर आता आपण हे सर्व उंबर कट करून घेऊयात। आपल्याला हे उंबर कवळे घ्यायचे आहेत, जास्त जून घ्यायचे नाही आहेत, जेणेकरून त्याच्यातल्या बिया नाहीतर टचटच करून आपल्याला भाजीत लागतात। तर आता आपण एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे व त्याच्यामध्ये हे उंबर जवळपास 15 ते 20 मिनिटं छान उकळून घ्यायचे आहेत। तुम्ही हे कुकरला देखील लावू शकता किंवा असे देखील उकळू शकता। आता आपल्याला भाजी फोडणी घालण्यासाठी 2 टोमॅटो, 1 कांदा, मीठ, हळद, कोल्हापुरी लाल तिखट घ्यायचे आहे आपल्याला। त्याचबरोबर तेल व आपण जे वाफवलेले उंबर आहेत ते घ्यायचे आहे। आता आपल्याला एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे व त्याला देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपला कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे। आपण त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालणार आहोत व तो देखील छान असं तेलावरती परतून घेणार आहोत। उंबराची भाजी ही खूप छान चवीला लागते। त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा बारीक उंबर असतात तेव्हा याची भाजी नक्की ट्राय करा। तर आता आपण हा टोमॅटो देखील छान असा परतून घेऊयात। आता आपण त्याच्यामध्ये जवळपास 2 ते 2.5 चमचे कोल्हापुरी लाल तिखट म्हणजेच मसाले चटणी घालणार आहोत। त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद देखील घालूयात व आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालणार आहोत व आपल्याला या भाजीला जो आपण टोमॅटो व कांदा घातला होता तो छान असा परतून घेऊयात। आता आपला टोमॅटो व कांदा छान असा तेलावरती परतून झालेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये जे उंबर आपण वाफवून घेतले होते ते घालूयात व ते देखील तेलावरती छान असं परतून घेऊयात, जेणेकरून त्याला आपला चटणी मीठ मसाला छान लागेल। तर आता आपण हे सर्व उंबर छान असे परतून घेऊयात। आता आपले हे उंबर छान असे परतून झालेले आहेत। आपण त्याच्यावरती एक ताट झाकून जवळपास 15 ते 20 मिनिटं याला छान वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून ती भाजी छान अशी शिजेल। तर अशा प्रकारे तयार आहे आपली उंबराची भाजी। तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करा व आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।